मी माननीय पंतप्रधान मोदीजी आणि केंद्र सरकारचं धन्यवाद देतो, अभिनंदनही करतो की मोदीजींनी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता, जाहीरनामा दिला होता, त्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन हा एक अत्यंत महत्वाचा जाहीरनाम्यामध्ये समावेश होता. आणि या 100 दिवसामध्ये, पहिल्या 100 दिवसाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी आपल्या देशाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं. आणि आज वन नेशन वन इलेक्शनचा मंत्रिमंडळाचा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा ठराव झाला. लवकरच राज्यसभा लोकसभेमध्ये यावर चर्चा होऊन मला असं वाटतं या देशामध्ये अनेक वर्षापासून 1952 57 याचे अनेक रेफरन्सेस आहे. तर अनेक वर्षानंतर आज या देशामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला. आणि हा ऐतिहासिक निर्णय देशाला स्टेबल करणे, सरकार मोठ्या प्रमाणात एका वेळीच येणे आणि दोन्ही सरकार, केंद्र सरकार राज्य सरकार एका वेळी आले तर या दोन्ही सरकारमधला जो विकासाचा जो एक अजेंडा असतो, तो अजेंडा सुद्धा चांगल्या पद्धतीने जाईल. दोन्ही सरकार, ते कुठल्याही पक्षाचे असो, दोन्ही सरकार एका वेळा जेव्हा अस्तित्वात येतील तेव्हा एक निश्चितपणे या देशाच्या विकासाला मोठा आधार मिळणार आहे. आणि सोबतच जो मोठा खर्च इलेक्शन मध्ये येतो, जो डबल डबल इलेक्शन में खर्च येतो, प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर आचारसंहिता 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 आणि त्यातून जो प्रशासनाचा काळ जातो, जनतेचा काळ वाया जातो. काळ वाचणार आहे, मोठा काळ वाचणार आहे. देवडे पुलगाव, आम्ही त्यांचे पॅरामीटर आम्ही सांगितलंय. देवडे पुलगावला आम्ही का जिंकू शकतो, शिंदे साहेबांनी सांगितलंय. आमचा हा वाद नाही कोणती सीट कुणाला, आम्ही आता जिंकण्याकरता लढतो आहे. आणि 100% आमच्या एक एक सीटचा निर्णय आम्ही मेरिटवर करू. हा फार आग्रह असणार आहे कुणाचा, कोणती सीट कुणाला मिळावी, पण जिंकण्याचा मात्र आग्रह असणार आहे. मला वाटतं आता 70-80% आमचे निर्णय झाले आहेत. आमचे लवकरच निर्णय होतील, काही फार वाद नाही राहिले आहे. काही ठिकाणी बदल होतील का? उमेदवार बदल आहे का? उमेदवार बदल हा पार्लमेंटरी बोर्ड वगैरे बसून निर्णय होईल. काही जागावर मात्र सिटिंग गेटिंग वगैरे जो बोलतायत, त्यामध्ये जर आम्ही जिंकत नसू तर आम्ही मोठं मन करू, ते जिंकत नसतील ते मोठं मन करतील. पण ज्या ठिकाणी आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी तिघही बसून हे कशी जिंकतोय, ही कशी जिंकतोय, ही कशी जिंकतोय, यावर चर्चा मात्र आम्ही करू. सांगितलं, सकाळी सांगितलं, आताही सांगतोय, अशा बोलण्याचं समर्थन होऊ शकत नाही. असं बोलणंही योग्य नाही. कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये. पण राहुल गांधींनी सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ओबीसी एससी एसटीचं आरक्षण आम्ही काढून टाकू, क्लिअर आहे त्यांच्या बोलण्यामध्ये. तर आता बघा, हे लोक आता मोदीजींच्या विरुद्ध प्रचार करत सुटले होते की मोदीजी संविधान बदलणार. मोदीजींनी कधीच संविधान बदलण्याची भाषा केली नाही. 10 वर्ष मोदीजी होते, कधीच संविधान बदललं नाही. आताही कधी संविधान बदलणार नाही आहे, तो बदलूच शकत नाही. पण खोटारडेपणा एवढा केला की जनतेला कन्फ्युज केलं. आता स्वतः राहुल गांधींनी पोटातलं ओठावर आणलं की आम्ही आरक्षण बदलणार आहेत, आम्हाला आरक्षण नको आहे. हेच नेहरूजींनी म्हटलं होतं. हेच नेहरूजींनी म्हटलं होतं की आरक्षण विकासाला बाधा आहे. हेच राजीव गांधींनी म्हटलं होतं, आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागतं. हेच आता राहुल गांधी बोलले की आम्ही आरक्षण थांबवणार आहे. त्यामुळं 3 पिढ्याची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबवण्याची आहे. राहुल गांधींनी सुद्धा विचार करून बोललं पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात राहुल गांधी आल्यावर त्यांच्या स्टेजवर, त्यांच्या सभेत जाऊन आमचा ओबीसी समाज, आमचा एससी समाज, आमचा एसटी समाज हा विचारणार आहे की महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी तुम्ही याचं उत्तर द्या की तुम्हाला आरक्षण का नको आहे, तुम्ही का आरक्षण विरोधी आहे, याचा जबाब आम्ही विचारणार आहे. आणि एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी त्यांना काय आश्वासन दिलं आहे. पण आमचा स्पष्ट म्हणणं आहे, ओबीसीचं कुठलंही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्याकरता काय चर्चा त्या केल्या पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भाजपाची भूमिका क्लिअर आहे. देवेंद्र फडणवीसांनी ते आरक्षण दिलंही होतं, पण मधल्या काळात महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ते गेलं. उद्धव ठाकरेमुळे ते आरक्षण गेलं. आता माननीय एकनाथ शिंदेजींनी जरांगेजींना काहीतरी शब्द दिला आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, याबद्दल ते योग्य तोडगा काढतील. माहित नाही झिरवळ काय बोलले, पण या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाला घेऊन धुसफूस आहे. शरद पवार साहेबांना, सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचा त्यांनी चंगत बांधला आहे. उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरतायत, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा. काँग्रेसकडे जात आहे, शरद पवारजीकडे जात आहे.
तिकडे काँग्रेसमध्ये नाना पटोले सारखे अजून 10 नेते तयार झाले आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्र्याची चळावळ आहे. आमच्याकडे फक्त डबल इंजिन सरकार आलं पाहिजे. केंद्रातलं 2029चं मोदीचं सरकार 29 पर्यंत आणि राज्यातलं सरकार जर एका विचाराचं आलं आणि अ, हे दोन्ही सरकार जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला एक मोठा फायदा होऊ शकतं. म्हणून डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राला पाहिजे. कारण दिल्लीमध्ये मोदीजी 2029 पर्यंत आता आहे. त्यांचा सरकारचा पुरेपूर फायदा या महाराष्ट्राला झाला पाहिजे. जर महाविकास आघाडीला चुकून मत दिलं आणि सरकार जर चुकीचं आलं तर त्या पद्धतीनं जसं उद्धव ठाकरेंनी 15 योजना बंद केल्या होत्या त्यांच्या काळात, म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा बंद केली होती. पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जर चुकीचं सरकार आलं तर मोदी सरकारच्या, केंद्र सरकारचा कोणताही सपोर्ट या महाराष्ट्राला ते घेणार नाही. मोदीजींनी किती म्हटलं हे घ्या हे घ्या, तर हे लोक घेणार नाही. कारण मोदींचं नाव होईल म्हणून हे लोक त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक लोक योजना डिनाय करतील, योजना येऊ देणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं डबल इंजिन सरकार आमची प्रायोरिटी आहे. मुख्यमंत्री पद हे महाविकास आघाडीची प्रायोरिटी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.